नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 मध्ये राजकीय वातावरण तापले असून आजपासून भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला अधिकृतपणे वेग आलाय। सोमवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी दुपारी 3 वाजता पंचक गावठाण मारुती मंदिर ते छत्रपती चौक जेल रोड नाशिक रोड या मार्गावरून भाजपच्या वतीने प्रचार शुभारंभ व भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले। या निवडणुकीत भाजपकडून शरद दीपक चिंतामण मोरे सर, सौ ज्योती अरुण माळवे, सौ सुशीला बाजीराव बोराडे आणि विशाल उत्तम संगमनेरे हे 4 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले। या चौघांनी रॅली दरम्यान थेट जनतेशी संवाद साधत घरोघरी भेटी दिल्या आणि नागरिकांच्या अडचणी समस्या जाणून घेतल्या। प्रभाग क्रमांक 18 मधील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा तसेच शिक्षणाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं उमेदवारांनी स्पष्ट केलं। आम्हाला एकदा तरी संधी द्या, ती संधी आम्ही सोनं करू असे आश्वासन देत त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत प्रभाग क्रमांक 18 मधील प्रचाराला हळूहळू गती मिळत असल्याचं चित्र दिसत असून या रॅलीकडे विकासाचे काम, जनतेचा विश्वास आणि प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे। विकासाचा अजेंडा, विश्वासाची ग्वाही आणि परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून प्रभाग क्रमांक 18 मध्ये भाजपचा प्रचार अधिक आक्रमक होत असल्याचे संकेत मिळत आहे। समोरची गर्दी आणि गर्दीचा प्रतिसाद यावर उमेदवारांची निवडणूक ही अवलंबून असते। आणि आज जेव्हा मी बघतो तेव्हा जेल रोडमध्ये सर्वात सक्षम पॅनल जर म्हटलं तर प्रभाग 18चं आपलं भारतीय जनता पक्षाचं पॅनल आहे। आणि त्याच्यात या पॅनलला अजितदादांसारख्या एका चांगल्या व्यक्तीचं मार्गदर्शन म्हणा किंवा सहकार्य म्हणा, हे सहकार्य आहे। आपल्या सगळ्यांना सांगायला मला आनंद होतो की जेव्हा मी आणि सानप साहेब दोघंजण बसलो होतो गिरीश भाऊंकडे, तेव्हा प्रत्येक नावावर चर्चा झाली आणि गिरीश भाऊंनी सांगितलं सर्वे आला होता आणि सर्वेमध्ये या जेल रोडमध्ये सगळ्यात चांगला सर्वे हा विशाल अण्णांचा होता। आता मला एक सांगा, जर जनतेच्या मनात विशाल अण्णा आहे तर विरोधकांनी काही जरी म्हटलं तर त्याला काही फरक पडतो का? कारण काही लोक म्हणतात हे जागेवर नसता, हे बाहेर फिरता, इकडे फिरता, तिकडे फिरता। परंतु जर बघितलं तर 4 वर्ष झाले आज नगरसेवक पदावर ते नाही आहेत, परंतु त्या मानाने जर बघितलं तर नगरसेवक नसताना सगळ्यात जास्त कामं जर केले असतील कोणी तर ते विशाल अण्णांनी आहे। आणि त्यांच्या माध्यमातून जे कामं झालेत, आमचे लहान बंधू राहुल बेरड आहेत, ते सगळीकडे फिरता, सुनील फिरतो, अण्णा फिरता, आमच्या मातोश्री फिरता, सगळीकडे ते फिरतात आणि पूर्ण कुटुंबाच्या कुटुंब हे जनसेवेसाठी असतं। आणि जसं सर म्हटले की प्रत्येकाची दानत असते, एक छोटं उदाहरण देईल। मी आता मागच्या महिन्यात विठ्ठल मंदिराचं 1.5 कोटी रुपये निधी दिला आणि त्यांची मिरवणूक होती। मिरवणुकीला काही पैसे कमी पडले आणि ते सगळे लोक वैतागले। एका समोरच्या उमेदवारांनी त्यांना कमिटमेंट दिली होती की मी पैसे देतो, मी सगळं करून देतो, आणि ऐन वेळेस त्यांनी सांगितलं की माझ्याकडे काही पैसे नाही आहे। आणि मग ज्याला कोणी नाही त्याचं कोण असतं? त्याचे विशाल अण्णा असतात। ते सगळे आले अण्णाकडे, अण्णांनी माझ्यासमोर एक मिनिट विचार केला नाही आणि जे पाहिजे ते भरभरून अजून घेऊन जा, याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम करा। असा लोकप्रतिनिधी मिळणं हे खरंच आपलं भाग्य आहे। कारण मी बघतो दवाखाना असो, एखाद्याचं शाळेचं फी असो किंवा कुठलंही अडीअडचण असो, मोकळ्या हाताने कुटुंबाच्या, वैयक्तिक लोकांच्या मदतीसाठी धावणारा जो थोडेफार जनसेवक आहेत त्याच्यात अण्णाचा नंबर आहे। काम होतं। प्रशासन काही गोष्टी ऐकायच्या, काही गोष्टी ऐकत नव्हते, परंतु आपले भारतीय जनता पार्टीचे आमदार असल्यामुळं आपल्या विभागामध्ये चांगलं असं काम आपल्या विशाल भाऊ असतील, मोरे सर असतील यांच्या माध्यमातून आणण्यामध्ये खूप मोठं यश आलेलं आहे। आज भारतीय जनता पार्टीने विशालजी संगमनेरे असतील, मोरे सर असतील, बोराडेताई असतील, माळवेताई असतील, या चौघांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे। भागाचा भौगोलिक विकास म्हटलं किंवा
दोन नवे दोन जुने असं म्हटलं तरी चालेल. आपल्याकडे मागणाऱ्यांची संख्या ही खूप होती. जवळजवळ 1200 उमेदवारांनी आपल्याकडे उमेदवारी मागितली होती. त्यामध्ये आपले जुनेच 70 होते आणि आपल्याला 50 जणांना 1200 मध्ये उमेदवारी द्यायची होती. त्यामध्ये चांगली अशी माहिती दिलेली आहे. राहुल भाऊंनी मागच्या 5-6 वर्षामध्ये ह्या भागामध्ये अतिशय चांगलं असं काम केलेलं आहे. नाशिक रोडचा शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, वेगळी मेडिसिनची मदत असेल, रेशनिंगची मदत असेल किंवा करोना काळामध्ये इतर काही मदत असेल, ती आपल्या मागच्या नगरसेवकांनी खूप चांगली केलेली आहे. आपल्याला मी विनंती करतो, राहुल भाऊंनी पण आपल्याला केलेली आहे, कोणाच्याही भूलथापाला आपण बळी न पडता आपण 4ही मतं व्यक्ती न पाहता फक्त कमळ पाहून मतदान करावं. या 15 जानेवारीला नाशिक महानगरपालिकेच्या ज्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे त्यानिमित्ताने प्रभाग क्रमांक 18मधील भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ आज झालेला आहे. पंचक येथील गावाचे देवस्थान मारुतीरायाच्या चरणी श्रीफळ अर्पण करून सगळ्या उमेदवारांनी आज आशीर्वाद घेतलेला आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 18मधून भारतीय जनता पार्टी या पक्षाचे या गटातील मागासवर्गीय गटातील उमेदवार शरद मोरे सर, ब गटातून आमच्या माळवेताई, क गटामधून सर्वसाधारण महिला गटातून बोराडेताई आणि ड गटातून विशाल अण्णा संगमनेरे हे उमेदवारी करत आहे. आज या 4ही उमेदवारांनी गावच्या मारुतीरायाचं आशीर्वाद घेऊन या ठिकाणी सगळ्या गावातील ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेऊन, शुभेच्छा घेऊन आज प्रचाराला सुरुवात केलेला आहे आणि परिसरातील नागरिकांच्या वतीने उत्स्फूर्त प्रतिसाद या वेळेला बघायला मिळतो आहे. सगळ्यांनी एकत्रित येऊन या उमेदवारांच्या पाठीमागं राहू असे आबालवृद्ध या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसत आहे. मी देखील या सगळ्या उमेदवारांना भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्व प्रभाग 18मधील मतदार बंधू भगिनींनो, या जवळजवळ 5 वर्षाच्या गॅपनंतर मध्ये इलेक्शन झाल्याने त्यामुळं नाशिक शहराचा विकास हा खुंटलेला होता आणि आता नव्याने प्रभाग 18मध्ये भाजप पुरस्कृत हे 4ही उमेदवार आपल्या प्रभागातून उभे. तर मी सर्वांना विनंती करतो की त्यांना भरभरून मतांनी विजयी करा आणि आपल्या परिसराचा आणि आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी ते कटिबद्ध राहतील अशी मला आशा आहे आणि मला सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आपण त्यांना भरभरून मतदान त्यांच्या पारड्यात पाडा एवढीच मी विनंती करतो. उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी 2025-26 या वर्षातील महानगरपालिका निवडणुका होऊ घातल्या आहे आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ पंचक गावातील ग्रामदैवत श्री हनुमंतराया यांच्या चरणी श्रीफळ वाहून या ठिकाणी आज या प्रचाराला सुरुवात होत आहे. तरी माझी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की या ठिकाणी आपल्या ह्या भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार या ठिकाणी आत्ताच मग अजित भाऊंनी सगळ्यांचे नावं सांगितलेले, या 4ही उमेदवारांना भरभरून मतं देऊन 15 तारखेला सर्वांनी आपलं अनमोल मत या ठिकाणी देऊन या 4ही उमेदवारांना कमळ या निशाणीवर मतदान करून सर्वांनी यांना विजयी करावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. भारताचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी, त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या नाशिकचे पालकमंत्री सन्माननीय गिरीश भाऊ महाजन, त्याचप्रमाणे आपल्या पूर्व मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राहुल भाऊ ढिकले, त्याचप्रमाणे माजी आमदार सन्माननीय बाळासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या संकल्पनेतील विकसित भारत घडवण्यासाठी होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिकेमधून प्रभाग क्रमांक 18मधून आम्ही विशाल अण्णा संगमनेरे, माझ्या मातोश्री, आमच्या वहिनी सुशीलाताई बोराडे, त्याचप्रमाणे आमच्या भगिनी ज्योतिताई माळवे, आम्ही प्रभाग क्रमांक 18 अ मधून
भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून आज आमच्या प्रचाराचा या ठिकाणी आमच्या पंचगावाचे ग्रामदैवत हनुमान मंदिरातून हनुमानाला साकडे घालून या ठिकाणी नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करत आहोत. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याचप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेला विकासाचा नारा, त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. आपल्या प्रभाग क्रमांक 18मधील अनेक विकासात्मक कामं यापूर्वी आम्ही मागील पंचवार्षिकमध्ये केलेले आहे आणि त्या जोरावर जनतेने आम्हाला पुन्हा एकदा या निवडणुकीला सामोरे जाण्याची संधी दिलेली आहे आणि नक्कीच आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. विकासाच्या मुद्द्यावर सर्व जनतेने आम्हाला या ठिकाणी येत्या 15 जानेवारीला भरभरून मतदान करावं असं मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो आणि सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने आमच्या पाठीमागे उभं राहावं अशी मी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. जय हिंद, जय भारत.